श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी केवळ भारतातच नाही तर इतर देशामध्येही साजरी केली जाते. त्यात मुख्य पूजा होते ती लक्ष्मीची, धनत्रयोदशीची. तसेच लक्ष्मी पूजेला या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मी कृपा असेल तर आपल्याला कामामध्ये यश मिळते, त्याचा योग्य आर्थिक मोबदला मिळतो, ज्यामुळे पैशाचा अभाव जाणवत नाही आणि सर्व संसार सुख उपभोगता येतात. त्यासाठी लक्ष्मी उपासनेमध्ये ज्योतिषशास्त्रांनी काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून आपल्याला वर्षभर त्याचे लाभ मिळवता येतात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये शुक्रवारी आलेल्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशी तुम्हाला लवंगांचा एक प्रभावी उपाय आपल्याला देवी लक्ष्मीच्या समोर करायचा आहे. हा उपाय केल्याने आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, लवंगांचा उपाय केल्यानंतर त्या लवंगा तुम्हाला काय करायच्या आहेत, त्या कुठे ठेवायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, ज्यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो. अश्विन अमावस्याच्या रात्री लक्ष्मी, गणेश तसेच कुबेर महाराजांच्या पूजेची प्रथा आहे. त्यांचे पूजन आपण करतो. त्याला जोड द्यायची आहे ती ज्योतिषशास्त्रांनी सांगितलेली एका उपायाने, जेणेकरून तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती तर प्राप्त होईल, शिवाय वर्षभर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणते ना कोणत्या प्रकारच्या अडचणी, समस्या या असतातच, ज्यामुळे प्रमुख आर्थिक समस्या ही असेल तर घरामध्ये नेहमी पैशाची चणचण असते. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही, कारण तो खर्च होतो. मग तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा तुमच्या मागे आजार पण लागलेले असतात किंवा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष, ज्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं, कलह होत असतील तर अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी नांदत नाही. ती अशा घरामध्ये नांदते जिथे सुख, शांती, समाधान आहे. तर काही विशिष्ट तिथीवरती केलेल्या उपायामुळे आपल्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य निघून जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. कारण दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या वेळी प्रत्येक घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहावी, ती घरी स्थिर राहावी, यासाठी काही उपाय केले जातात. पण आता नुसती लक्ष्मीपूजन करून चालत नाही, का तर काही उपाय देखील देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे असतात. तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहते. तर पहा, दिवाळीच्या दिवशी आपल्याला घराची सजावट करायची आहे. विविध प्रकारच्या दिव्यांची रोषणाई करून आपल्याला देवी लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. या झगमटामध्येच आपल्याला आंब्याच्या पानांचे मंगल तोरण बांधायला विसरायचं नाही. त्यामुळे लक्ष्मी आगमनाला मार्ग जो आहे तो मंगलकारक होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही. यंदा 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीचे लक्ष्मीपूजन आलेले आहे आणि या दिवशी योगायोगाने शुक्रवार देखील आलेला आहे. हा दिवस लक्ष्मी देवीचा दिवस मानला जातो. तर आपण लक्ष्मीपूजनासाठी ची सर्व मांडणी करून घ्यायची आहे आणि शुभमुहूर्तावर आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. आणि आपण सोबतच पूजेमध्ये फराळाचं ताट ठेवतो. जेही फराळ आपण घरामध्ये बनवतो तर तो ठेवतो. त्याचबरोबरीने घरी केलेल्या स्वयंपाकाच्या ताटाचे जे नैवेद्य आहे तो देखील आपण देवी लक्ष्मीला ठेवतो. तसेच आपण काही मिठाई देखील विकत आणून तिची पूजा करतो आणि त्यालाही देवी लक्ष्मींना अर्पण करतो. तसेच झाडू देखील लक्ष्मी पूजेला विकत आणतात आणि त्याला लक्ष्मी रूप म्हणून त्याची पूजा करतात. ही प्रथा तर आपण जाणतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या मावशी, ताई तसेच परिसर स्वच्छ करणाऱ्या मावशी, काका, थोडक्यात सफाई कामगार असतात, त्यांना यथाशक्ती आपल्याला आर्थिक मदत करायची आहे. जेवढे दान द्याल तेवढे दुप्पट होऊन तुम्हाला त्याची परतफेड मिळणार आहे. कारण असे कृपावंत
लोकांना लक्ष्मीची कृपेला पात्र ठरतात, ती लक्ष्मी त्यांच्यावर कायम कृपा करते हे लक्षात ठेवा आणि यथाशक्ती दानधर्म करा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीही जाणवणार नाही. फक्त कमवलेले जे धन आहे ते सन्मार्गाने आणि प्रामाणिकपणे कमवा. आणि आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कधीही झोपू नये. देवी लक्ष्मीसाठी जागरण करावं. रात्री 12 वाजता अलक्ष्मी निसार केल्यानंतर घराची दारं वगैरे बंद करून झोपायचं असतं. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो रात्री 12च्या आत करायचा आहे. लक्ष्मीपूजेसमोर बसून करायचा आहे. यामध्ये आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत, कारण अखंड मसाल्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. या मसाल्याचा सुगंध देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित होत असतो. म्हणून हा उपाय आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आणि लवंगा अर्पण करण्याआधी आपल्याला यावरती सेवा करायची आहे. तर नंतर त्या लवंगांचं काय करायचं हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हा उपाय करताना आपल्याला सगळ्यात आधी नेमक्या किती लवंगा घ्यायच्या आहेत, तर अजून आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या. चांगल्या नवीन लवंगा या उपायाकरता आणायच्या आहेत. जर घरात नसतील तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही त्या नवीन आणू शकता. तसेच त्यातील तुम्हाला 5 लवंगा चांगल्या पाहून घ्यायच्या आहेत. आता या 5 लवंगा घेतल्यानंतर त्या एखाद्या प्लेटमध्ये घ्या आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या तुम्हाला देवी लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहेत. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर काय करायचं, त्या प्लेटमधील त्या लवंगा उचलायच्या आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये त्या लवंगा पकडायच्या आहेत. त्या लवंगा आपल्याला सगळ्यात आधी सिद्ध करायच्या आहेत. देवी लक्ष्मीची अतिशय प्रिय स्तोत्र पठण करून आणि त्यानंतर आपल्याला एक जी लवंग आहे ती देवी लक्ष्मीला अर्पण करायची आहे. तर तुम्ही पूजेमध्ये देवी लक्ष्मीचा फोटो ठेवलेला असेल तर फोटोसमोर तुम्ही अर्पण करू शकता, किंवा तुम्ही जर लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली असेल तर तिथे देखील तुम्ही अर्पण करू शकता. त्यासाठी एक छोटीशी वाटी ठेवायची, कारण नैवेद्य किंवा कोणतीही अर्पण आपण खाली जमिनीवरती करत नाही, तर तेथे एक छोटीशी प्लेट ठेवायची. आता या लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्यातील एक लवंग तुम्हाला घ्यायची आणि त्यावरती तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला यावरती जे आपले नित्यसेवेचे पुस्तक आहे त्यामध्ये मिळून जाईल, किंवा तुम्ही गुगलवरती देखील सर्च करून तिथून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ही सेवा करा, पठण करा किंवा श्रवण केली तरी तुम्ही चालेल. तर एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करून झाल्यानंतर ती उजव्या हातात पकडलेली जी लवंग आहे ती देवी लक्ष्मीजवळ आपल्याला अर्पण करायची आहे. आपल्याला दुसरी लवंगाची जी परत आपल्याला महालक्ष्मीचं अष्टकम जे पठण आहे करायचं व दुसरी लवंग देवीच्या चरणी पुन्हा अर्पण करायची आहे. तिसरी लवंग घ्यायची, परत आपल्याला महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं. असं करत करत 5 लवंगा आपण घेतलेल्या आहेत त्यावरती आपल्याला 5 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे आणि या सर्व लवंगा देवीच्या चरणी अर्पण करायच्या. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या रात्री या लवंगा आपल्याला तिथे राहू द्यायच्या आहेत. त्या लवंगा लगेच उचलून बाजूला ठेवायच्या नाहीत. लक्ष्मीपूजेमध्ये आपल्याला या लवंगा ठेवायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आपण लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करतो, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजन आपल्याची पूजा जी आहे त्याची आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. त्याआधी ह्या लवंगा उचलायच्या आहे आणि उत्तर पूजा वगैरे करून घ्यायची. आणि त्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला कुठे ठेवायच्या आहेत तर पहा, या लवंगावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केलेली आहेत. तर या लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये किंवा फुलांसोबत टाकून देण्याची चूक अजिबात करायची नाही. तर त्यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण केलेल्या सेवेचे लक्ष्मीला अखंड आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी ह्या लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला एका डब्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि ही डबे लक्ष्मी स्वरूप काही वस्तू आहेत
आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही वस्तू लक्ष्मीकारक मानल्या जातात. त्यामध्ये येतो तो म्हणजे खडेमीठ. तर ह्या 5ही लवंगा तुम्ही खडेमीठाच्या डब्यामध्ये टाकू शकता किंवा आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये हळद भरून ठेवतो, तर त्या हळदीच्या डब्यामध्ये देखील तुम्ही या लवंगा टाकायच्या आहेत. आणि हळद आणि हे खडेमीठ जे आहे ते कधीही संपू देऊ नये. संपण्याआधी यामध्ये आपण नवीन खडेमीठ किंवा हळद जी आहे ती भरायची आहे. वर्षभर या लवंगा आपल्याला या डब्यामध्येच ठेवायच्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपण त्यावरती केलेली असते, त्यामुळे वर्षभर घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही करू शकता. वर्षभर या लवंगा त्या डब्यात ठेवल्यानंतर पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या आधी या लवंगा काढायच्या आणि त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. पण तोपर्यंत या तुम्हाला त्या डब्यामध्ये तशाच ठेवायच्या आहेत. असा हा उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही नक्की करा. याबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.